नमस्कार. झेपमध्ये मी स्मिता आपलं स्वागत करते आणि आपण उलगडतोय यशस्वी मराठी उद्योजक डॉक्टर श्री अविनाश कुलकर्णी यांची यशोगाथा. 1988 ते 2003 पर्यंत अविनाशजींच्या लायटेक्स या कंपनीने फोटोकॉपियर लॅम्प्सचा मोठा टर्नओव्हर केला. मात्र 2003 नंतर डिजिटल कॉपियरचं आगमन भारतात झालं. फोटोकॉपियर लॅम्पचा बिझनेस 90s मध्ये खूप चांगला चालला आमचा आणि आम्हाला मोदी झेरॉक्स सारखं प्रतिष्ठित कंपनीचे आम्हाला अप्रुव्हल मिळालं. म्हणजे झेरॉक्स कॉर्पोरेशनने आमचे लॅम्प अप्रूव्ह केले होते. लॅम्प क्वालिटी वॉज परफेक्ट. पण साधारण 2000 साली डिजिटल कॉपियर लॉन्च झाले आणि डिजिटल कॉपियरला लागणारे लॅम्प म्हणजे एकदम वेगळे होते आणि ते आम्हाला तयार करणं शक्य नव्हतं. तर हा धंदा जो 90s मध्ये खूप चांगला चालला, 2005 मध्ये हा एकदम शून्य झाला. उद्योगात अशा प्रकारच्या अनसर्टिनिटीज असतात म्हणून लवचिकता बाळगावी लागते. आता मी दुसऱ्या एका बिझनेसबद्दल बोलतो, तो म्हणजे लेझर पंपिंग लॅम्प. 1993 मध्ये डॉक्टर राजर्षी हे लायटेक्समध्ये जॉईन झाले ॲज अन R&D इंजिनियर आणि त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीहून फिजिक्समध्ये PhD केलेली होती. आणि त्यांनी आम्ही सर्वांनी मिळून एक प्रपोजल लिहिलं गव्हर्नमेंटला टू डेव्हलप व्हॉट दे कॉल लेझर पंपिंग लॅम्प फॉर RR CAT, राजा रमन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. इंदोरला ही संस्था आहे. ती एक मोठा लेझर, प्रचंड मोठा लेझर, ND ग्लास लेझर डेव्हलप करत होती. त्यासाठी लागणारे एनर्जी सोर्स म्हणजे लॅम्प, पल्स झिनॉन लॅम्प हे डेव्हलप करायचं. तर हा आम्हाला गव्हर्नमेंटने आम्हाला फंडिंग केलं 4 लाखाचं आणि आम्ही डेव्हलपमेंट सुरू केलं. आणि आम्हाला खरं म्हणजे त्यामध्ये 10-15 लाख आणखीन टाकावे लागले. पण आम्ही हे लॅम्प सक्सेसफुली डेव्हलप केले आणि हे करायला आम्हाला 5 वर्ष लागली. 1998 मध्ये आम्ही पहिला चांगला लॅम्प त्यांना दिला आणि पुढचे 24-25 वर्ष आम्ही त्याला 2000 लॅम्प दिले. डॉक्टर अविनाश कुलकर्णी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते स्वतः एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ तर आहेतच. त्यांची फिजिक्स, केमिस्ट्री या विषयावरती अतिशय चांगल्या प्रकारची पकड आहे आणि कुठलेही प्रॉब्लेम्स ते सहजरित्या सोडवू शकतात. बरीचशी माहिती त्यांना आजही मोफतगत आहे. अशी खूप विरळा माणसं आपल्याला दिसतात. त्यापैकी एक डॉक्टर अविनाश कुलकर्णी आहेत. सन 1996 मध्ये आम्ही एक नवीन कंपनी उभारण्याची कल्पना मांडली आणि आम्ही एक नवीन कंपनी आर्कलाइट स्पेशालिटी लॅम्प्स लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. ह्या कंपनीमध्ये UV लॅम्प्स, मेटल हलाइड लॅम्प असे करण्याचा आमचा प्लॅन होता. सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला ह्या कंपनीमध्ये. आणखीन आम्ही कसे करून डबल एंडेड मेटल हलाइड लॅम्प्स आम्ही तयार केले. आणखीन एक मल्टीनॅशनल कंपनी कॉल व्हेंचर लाइटिंग, ह्याला आम्ही त्यांचे ग्लोबल सप्लायर झालो. म्हणजे आम्ही महिन्याला 50,000-60,000 लॅम्प तयार करायचो आणि त्यांना द्यायचो आणि ते पूर्ण जगात ते लॅम्प विकायचे. हा बिझनेस चांगला चालत होता. पण आम्हाला ह्याची जाणीव होती की LED लॅम्प, LED खूप लवकर वर येतात आहे आणि ते जसे सर्व लॅम्प्सला त्यांनी खलास केले तसं मेटल हलाइडला पण ते ओव्हरटेक करतील याची आम्हाला खात्री होती. म्हणून आम्ही साईड बाय साईड अल्ट्राव्हायलेट लॅम्पची टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सुरू केलं. साधारण 2002 साली आम्ही सुरू केलं आणि ते 2-3 वर्षाची टेक्नॉलॉजी आम्ही परफेक्ट केली
आणि हा प्रीमियम लॅम्प होता. हा UV लॅम्प क्वार्ट्ज ग्लासमधनं तयार झालेला आहे. ह्याची किंमत साध्या ग्लासपासून तयार झालेल्या लॅम्पपेक्षा दुप्पट तिप्पट आहे. तर ह्याचं मार्केट हिंदुस्थानात नव्हतंच त्यावेळेला. तर मी फक्त अमेरिका आणि युरोपला एक्सपोर्ट करत होतो. मी या कंपनीमध्ये 2006 साली जॉईन झालो. जस्ट माझं PhDचं काम संपलं आणि सुरू व्हायच्या आतच म्हणजे डिग्री मिळायच्या आतच मी इथे जॉईन झालो होतो. सो तसा मी पहिलाच जॉब असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या. सो अविनाश सरांकडनं मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. कुठल्याही गोष्टीमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट करत असताना त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ही गोष्ट मेन मी त्यांच्याकडनं शिकलो आणि ती माझ्या रोजच्या कामामध्ये इम्प्लिमेंट करतो आहे मी. आणखीन त्याचा फायदा खूप होतो. आणखीन ही गोष्ट तर कामाच्या बाबतीत त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखी आहे. एक वाक्य मला आठवतं, जेव्हा मी जॉईन झालो होतो 2006 साली, तेव्हा त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की जॉब विल नेवर सॅटिस्फाय यू हॅव टू सॅटिस्फाय द जॉब. आणखीन कदाचित त्या वाक्याचा परिणाम आजही आहे माझ्यावर. मी एक नवीन कंपनी एरोप्युअर UV सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली 2011 साली. आम्हाला साधारण 2005 साली हे रिअलाईज झालं की नुसतं लॅम्प मॅन्युफॅक्चर करून विकणं अँड दॅट टू विदाउट एनी सिग्निफिकंट ब्रँड इक्विटी, खरंच मार्जिन्स फार कमी होता. किंवा मी एक्सपोर्ट करत होतो. एक्सपोर्ट करताना तुम्हाला चायनीज प्राइसेसची तुमची तुलना केली जाते. तर मला लक्षात आलं की जर आम्ही ॲप्लिकेशनमध्ये गेलो, म्हणजे UV लॅम्पच्या ॲप्लिकेशनमध्ये पडलो, तर आम्हाला मार्जिन वाढवता येईल. एक लॅम्प तुम्ही विकणार 1000 रुपयाला, पण एक लॅम्पचे तुम्ही सिस्टम करून बघाल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळू शकतात. म्हणजे यू गेट क्लोजर टू द कस्टमर अँड युअर मार्जिन्स इम्प्रूव्ह. तर द फर्स्ट practical application of this concept was the launch of AeroPure UV systems in 2011. मला सर्वात पहिला मुख्य महत्त्वाचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दिल्ली मेट्रोचे जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन्स आहे त्यांचे, तुम्हाला कल्पना करा, 150-200 मीटर लांब स्टेशन आणि त्याचं डायमीटर काहीतरी 50 मीटर. त्यामध्ये प्रचंड एअर कंडिशनिंग सिस्टम असते, कारण अंडरग्राऊंड असल्यामुळे त्या एअर कंडिशनिंग पाहिजेच आणि त्याची एअर क्वालिटी सुधारायची. हे सर्व स्पेसिफिकेशन जे फॉरेन कन्सल्टंट्स होते त्यांनी इन्कॉर्पोरेट केले होते आणि त्यासाठी UL अप्रुव्हल सुद्धा रिक्वायर्ड होता. तर फॉर्च्युनेटली आमच्या इंजिनियर्सनी ओव्हरनाईट काम करून न्यूयॉर्कशी रात्री 12 वाजता संवाद साधून आम्हाला UL अप्रुव्हल मिळालं. त्यानंतर आम्ही दिल्ली मेट्रोचे 43 सर्व स्टेशन्स ते आम्ही एअर क्वालिटी इम्प्रूव्ह केलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही 70 अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनचे क्वालिटी तशीच इम्प्रूव्ह केलेली आहे अक्रॉस इंडिया. तोच कन्सेप्ट आम्ही हॉस्पिटल, आपल्या ऑफिसेस, एअरपोर्ट्स, जवळजवळ आम्ही 25 एअरपोर्ट्स केले, इन्क्लुडिंग दिल्लीज टर्मिनल 3. हे सर्वांची एअर क्वालिटीचं आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे. सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे उद्योगात देखील ठामपणे लागू पडतं. सुदैवाने अविनाशजींच्या कंपनीने प्रकाशासाठी वापरले जात नाहीत अशा प्रकारच्या वेगळ्या लॅम्प्सचं तंत्रज्ञान विकसित करून दूरदर्शीपणा बाळगला आणि म्हणूनच प्रकाशासाठी वापरल्या जात नाहीत अशा लॅम्पच्या उद्योगात अविनाशजींच्या दोन्ही कंपन्या बस्तान बसून आहेत. 1996 मध्ये जी आम्ही आर्कलाईट कंपनी प्रमोट केली त्यासाठी एक मोठी जागा चाकणला आम्ही विकत घेतली आणि तिथे आम्ही आपली कंपनी उभारण्याची सुरुवात केली. आणि खरं म्हणजे जवळजवळ 20 वर्षानंतर एक नवीन बिल्डिंग पण उभारण्यात आली. तर हा जवळजवळ 25 वर्षाचा पिरियड आर्कलाईटला बराच कठीण गेला. पण जेव्हा UV लॅम्पची डिमँड हिंदुस्थानात कोविडमुळे खूप वाढली तेव्हा आम्हाला ह्या बिझनेसला चांगला जास्त स्कोप मिळाला. आणखी ही नवीन बिल्डिंग जी आहे, जी आर्कलाईटची नवीन बिल्डिंग आहे, ती सर्व कोविडच्या नंतर उभी केलेली आहे. आणखीन आता आर्कलाईट आणखीन एरोप्युअर दोघांचं मर्जर झालेलं आहे. आणखीन आता ही दोन्ही कंपनी मिळून म्हणजे आर्कलाईट स्पेशालिटी लॅम्प्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एरोप्युअर त्याचा एक ब्रँड झाला आहे. ह्या ब्रँडखाली आम्ही सर्व
इंडोर एअर क्वालिटी आणि एअर कंडिशन बिल्डिंगचे एअर क्वालिटी आणि एनर्जी कन्झर्वेशनचे आम्ही कामं करतो. आणि हा धंदा एरोप्युअरचा खूप चांगला विशेष चांगला सक्सेसफुली आम्ही लॉन्च केला होता आणि अजून तो चालू आहे, पण आता तो आर्कलाईटच्या नावाखाली आहे. अविनाशजींनी प्रमोट केलेल्या कंपन्या तसेच पर्सनली अविनाशजींना त्यांच्या कामगिरीकरता काही मान सन्मान मिळालेले आहेत. हिंदुस्थानात लॅम्प अँड लाईटिंग बद्दल 2 संस्था आहेत. एक आहे एल्कोमा, इलेक्ट्रिक लॅम्प्स अँड कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन. म्हणजे ह्याचे मेंबर सर्व लॅम्प आणि ते लॅम्पच्या निगडीत सर्व कॉम्पोनंट्स जे मॅन्युफॅक्चर करतात त्यांचं हे असोसिएशन आहे. दॅट मीन्स मेंबर्स हॅव टू बी अ मॅन्युफॅक्चरर. आणखीन मी ह्या संस्थेचा 2 टर्म मी प्रेसिडेंट होतो. ही दिल्लीची संस्था आहे. तर 2001 ते 2003 हे 2 वर्ष मी त्याचा प्रेसिडेंट होतो. आणखीन एक संस्था आहे कॉल्ड इंडियन सोसायटी ऑफ लाईटिंग इंजिनियर्स. म्हणजे ह्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, लोकांना लाईटिंग एज्युकेशनबद्दल माहिती द्यायची, लाईटिंग डिझाईनमध्ये लोकांना नॉलेज द्यायचं. ह्याचे मेंबर्स इंजिनियर्स असतात, आर्किटेक्ट असतात आणि कुणीही ज्याला लाईटिंगमध्ये चांगला इंटरेस्ट आहे ते ह्याचे मेंबर बनू शकतात. ह्याचा मी प्रेसिडेंट होतो 4 वर्ष 2007 ते 2011. आणि ही संस्था खरंच चांगलं काम करते हिंदुस्थानात. 1984 अविनाशजींना तत्कालीन सन्माननीय राष्ट्रपतींकडून आउटस्टँडिंग एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. तसेच 2000-2001 वर्षात इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स या कॅटेगरीत अवॉर्ड फॉर एक्सपोर्ट अचीवमेंट लायटेक्सला मिळालेला आहे. तसेच माननीय श्री कुरियन यांच्या हस्ते नॅशनल अवॉर्ड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्राप्त झालेला आहे. शिवाय IIT मुंबईतर्फे त्यांना डॉक्टर राजा रमण्णा यांच्या हस्ते डिस्टिंग्विश्ड ॲल्युमिनी म्हणून गौरव करण्यात आलेला आहे. 4 कंपन्या ज्याच्यामध्ये मी फाउंडर डायरेक्टर होतो आहे, त्या 4ही कंपन्यांनी खूप नवीन टेक्नॉलॉजीज, जवळजवळ 10 नवीन टेक्नॉलॉजीज हिंदुस्थानात लॉन्च केल्या. आणि 6 प्रोडक्ट्स म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन शूटिंगसाठी लागणारे हॅलोजन लॅम्प्स, अल्ट्राव्हायलेट लॅम्प, इन्फ्रारेड लॅम्प, लेझर पंपिंग लॅम्प, अमलगम UV लॅम्प, ओझोन फॉर्मिंग UV लॅम्प, असे 6 प्रोडक्ट्स डेव्हलप केले जे अजूनही आम्हीच हिंदुस्थानात करतो आहे आणि बाकी कोणी इतर लोक करत नाही आहे. ह्या 6 टेक्नॉलॉजीजच्या पलीकडे 4 आणखीन टेक्नॉलॉजीज म्हणजे जे प्रोसेस किंवा प्रोडक्ट्सचे टेक्नॉलॉजीज ते सुद्धा डेव्हलप केले. त्याच्यामुळे सुद्धा वी हॅव बीन पायनियर. हिंदुस्थानात UVचं एअर डिसइन्फेक्शन म्हणजे ज्याला UVGI म्हणतात, अल्ट्राव्हायलेट जर्मिसायडल रेडिएशन, ही टेक्नॉलॉजी खरंच आर्कलाईटनी एरोप्युअरने लॉन्च केली. याचं आम्हाला फार समाधान आहे. आम्ही लॉन्च केल्यानंतर जवळजवळ 5 वर्षांनी इतर लोक ह्या फील्डमध्ये आले आणि आता ही एक मोठी नवीन इंडस्ट्री तयार झाली आहे. ह्याचं जनक, ह्या इंडस्ट्रीचं जनक एरोप्युअर आहे. आता आर्कलाईट नावाची कंपनी जी सुरू केली त्या कंपनीमध्ये खूप त्रास झाले, खूप प्रॉब्लेम आले, मोठे प्रॉब्लेम आले. पण काही वेळेस अशा परिस्थितीत आलो की कंपनी एखाद्या वेळेस बंद पडू शकते. अशा 2-3 अशा वेळा आल्या होत्या. पण ह्या माणसांनी कधी पण आपला हिंमत सोडली नाही, कमिटमेंट सोडला नाही. त्यामुळे किती शेवटला रुपया असेल तर मी त्यात घालेल, पण त्या कंपनीला मी उभी करेन. एवढं त्याच्यामध्ये धाडस होतं आणि एवढं त्याच्यामध्ये कमिटमेंट होतं. मला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका खूप महत्त्वाच्या पैलूबद्दल सांगायला आवडेल आणि ते म्हणजे त्यांचा आध्यात्मिकतेकडे जो दृष्टिकोन होता त्याच्याबद्दल. त्यांनी माझ्याबरोबर साधारण 90 साली SSY नावाचा एक कोर्स केला होता आणि जो त्यांना खूप आवडला होता. आजतागायत ते त्या कोर्समध्ये जे शिकले होते त्या गोष्टींच्या काही शिकवण ते अजूनही त्याचा सराव करतात, जसे रोज प्राणायाम करणे किंवा सात्विक आहार खाणे. साधारण 95 साली त्यांनी आर्कलाईट कंपनीची स्थापना केली आणि त्यानंतर मात्र त्यांना त्या कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये खूप अडचणी आल्या. साधारण याच वेळेस त्यांची ओळख संत काका महाराजांशी झाली आणि काका महाराजांकडनं त्यांना खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि
त्यांना बरीच मनशांती लाभली, त्याबद्दल आजतागायत ते त्यांचे ऋणी आहेत आणि त्यांना त्यांच्याबद्दल खूप आदर व प्रेम आहे. 2009 साली त्यांनी सहजमार्ग ध्यान पद्धतीचा अनुभव घेतला आणि त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या अतिशय सोप्या व साध्या ध्यान पद्धतीचा सराव ते अगदी प्रामाणिकपणे सातत्याने करू लागले आणि त्यांनी मलाही प्रोत्साहित केले आणि मी देखील या ध्यान साधनेची अभ्यासी झाले. आमच्या संस्थेला आता हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट असे म्हणतात, कारण आता ही 160 देशांमध्ये उपस्थित आहे. लाईटेक्सने चांगले कस्टमर्स मिळवले. त्यापैकी नोटेबल म्हणजे फिलिप्ससारख्या हिंदुस्थानच्या 10 मोठ्या मोठ्या ब्रँड्स होत्या. त्यानंतर मोदी झिरॉक्स, त्यानंतर आता एमॅट नावाची जे जगातली सर्वात मोठी कंपनी आहे फॅबसाठी, ते पण आमचे कस्टमर आहे. DRDO, इस्रो, बेल, हे सर्व मोठ्या मोठ्या हिंदुस्थानाच्या कंपन्या आहेत जिथे आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्यांना आम्ही आपले प्रोडक्ट्स विकतो. ह्याचा लायटेक्सला अभिमान आहे. आर्कलाईटनी सुद्धा तसंच काम केलेलं आहे. म्हणजे UV लॅम्प, UV टेक्नॉलॉजीमध्ये जसं UVGI अल्ट्राव्हायोलेट जर्मिसायडल रेडिएशनची टेक्नॉलॉजी खरंच युरोपनी हिंदुस्थानात लॉन्च केली आणि पाच वर्ष आम्हीच फक्त एकटे हे काम करत होतो. त्यानंतर इतर कॉम्पिटिशन पण आलेले आहेत. तर असं करून ज्या नवीन कंपन्या 4 कंपन्यांनी 10 टेक्नॉलॉजीज एकूण लॉन्च केल्या हिंदुस्थानात, ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. हां, मी अविनाशजींना आता 30 अधिक वर्षांपासून ओळखतो. मी त्यांच्या एका कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर तर आहेच, पण मी त्यांचा मोठा सन इन लॉ पण आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ऑफकोर्स त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच, आमच्या जनरेशनला इन्स्पायर केलं आहे की त्यांच्यासारखंच एक 5-1 वर्ष मी देशाबाहेर राहिलो आणि अंजली आणि मी दोघांनी ठरवलं की आम्ही पुण्याला परत येऊ. आमच्या मुलांना आम्हाला पुण्यामध्ये, भारतामध्ये वाढवायचं होतं. सो ते खूप मोठे व्हायच्या आधी आम्ही सिंगापूरला होतो, ते सगळं सोडून परत पुण्यात आलो आणि आता 16-17 वर्षापूर्वी मी त्यांना बिझनेसमध्ये जॉईन केलं आणि हळूहळू आता ती कंपनी ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर स्वतंत्रपणे मी बघतोय. अविनाशजी या वयातही स्वतःला ॲक्टिव्ह ठेवतात. कामाव्यतिरिक्त रोटरी क्लबच्या मीटिंग्सला आवर्जून हजेरी लावतात. शिवाय क्लबमध्ये जाऊन स्विमिंगही करतात. 3 ते 4 तासाचा त्यांचा रुटीन असतं रोज सकाळचं, कारण त्याच्यात 4-5 तासाचं सकाळी पूर्ण शेड्यूल असतं, ज्याच्यामध्ये प्राणायाम, योगा, रीडिंग, मेडिटेशन या सर्व गोष्टी ते नियमाने प्रॅक्टिस करतात. आपण सगळं काही ना काही, कधी ना कधी ते आम्ही पण करतो, पण ते ज्या सातत्याने ते करतात त्यामुळे त्यांची आज 83 सुद्धा त्यांना 2-3 मजले चढून जायला काही प्रॉब्लेम नाही आहे. स्वतः ड्राईव्ह करतात. बाबा कामात खूप बिझी असले तरीही दररोज ते आमच्यासाठी थोडासा वेळ काढायचे. ते संध्याकाळी एकत्र जेवणं असो किंवा मी थोडीशी मोठी झाल्यानंतर 5वी-6वीत गेल्यानंतर मी शाळेत जायच्या आधी आम्ही दोघं एकत्र टेकडीवर जायचो आणि टेकडी असंच गप्पा मारत मारत आम्ही चढायचो. चढताना ते मला गणितही शिकवायचे, मेंटल मॅथ्सचे टिप्स आणि ट्रिक्स त्यावेळेस ते मला सांगत आम्ही असंच टेकडी चढायचो. तसं बघायला गेलं तर बाबांचं आणि माझं व्यक्तिमत्व खूप वेगळं आहे. सुरुवातीपासूनच माझा आर्ट स्ट्रीममध्ये जास्ती कल होता, तरी ते बाबांनी खूप प्रेमाने ॲक्सेप्टही केलं आणि कधीही अशी अट घातली नाही की तू इंजिनिअरिंग करावंस किंवा तू MBA करावंस. आणि नंतर मी कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर दर रविवारी आम्ही दोघं एकत्र इंग्रजी पेपरातले अग्रलेख वाचायचो आणि ते वाचता वाचता त्या विषयावर चर्चा करायचो आणि ह्या पूर्ण माध्यमातून त्यांनी मला खूप काही शिकवलं. म्हणजे एका विषयावर त्याचं विश्लेषण कसं करावं, त्याच्यावर आपलं मत क्लिअरली कसं मांडावं, हे मी तेव्हा त्यांच्याकडनं शिकले.
आणि ते नंतर जेव्हा मी USA मास्टर्स करायला गेले तेव्हा त्याची खरंच मला खूप मदत झाली. आणि आजही त्यांनी पेपरात सायकॉलॉजीबद्दल एखादा आर्टिकल बघितलं किंवा व्हिडिओ बघितला, अजूनही ते मला पाठवतात की हे तुला नक्की आवडेल. तर असंच ते अजूनही आमच्याशी नातं कायम राहावं, ते नर्चर करावं, ते जोपासावं, ह्याच्यासाठी त्यांचे अजूनही प्रयत्न चालले असतात. आणि त्यांना त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये नक्कीच खूप यश मिळालंच आहे, पण तितक्याच सातत्याने त्यांनी त्यांची वडील असण्याची, पेरेंट असण्याची भूमिका तेवढ्याच सातत्याने त्यांनी निभावली आहे. आणि हे मला आज स्वतः पेरेंट झाल्यावर खरंच त्याचं खूप कौतुक वाटतं. 2011 सुरू केलेला धंदा म्हणजे जो एअर डिसइन्फेक्शनचा, UV एअर डिसइन्फेक्शनचा, हा धंदा खरंच आम्हाला एका नवीन पातळीवर नेलं. पण त्यानंतर मला हे लक्षात आलं की एअर डिसइन्फेक्शनपेक्षा वॉटर ट्रीटमेंट हा फार प्रचंड मोठा बिझनेस आहे. गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही ह्याच्यामध्ये बरंच डेव्हलपमेंट वर्क केलेलं आहे. आत्ताच आम्हाला जवळजवळ 2.5-3 कोटीचं एक कटारमधनं ऑर्डर आलेली आहे. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट तुम्ही बघू शकता की ह्याचं किती प्रचंड स्कोप आहे. अँड आर्कलाइट इज द ओनली कंपनी विच मॅन्युफॅक्चर्स दिस लॅम्प्स, अमलगम लॅम्प, हाय वॉटेज अमलगम लॅम्प. आम्ही अमलगम लॅम्प करतो 800 वॉटपर्यंतचे. आणि हे लॅम्प्स तुम्ही वापरले, हे लॅम्प वापरून पाण्याचं डिसइन्फेक्शन एवढं इफेक्टिव्हली करता येतं. हा आमचा नवीन फ्रंटियर आहे, ज्याच्यामध्ये मी आत्ताच गेल्या 1-1.5 वर्षापासून बरंच मेजर काम केलेलं आहे. अँड वी सी अ ट्रेमेंडस अपॉर्च्युनिटी इन दिस सेक्टर ऑफ वॉटर डिसइन्फेक्शन, स्पेशली वेस्ट वॉटर ट्रीटमेंट अँड रिव्हर रिज्युव्हिनेशन. डॉक्टर अविनाश कुलकर्णी सर यांना मी गेले 24 वर्षापासून ओळखते आहे. मी जेव्हापासून लायटेक्समध्ये जॉईन झाले तेव्हापासून त्यांनी मला इतकी मदत केलेली आहे की ॲज अ मी या कंपनीमध्ये एक एम्प्लॉई म्हणून जॉईन झाले होते, ऑपरेटर म्हणून होते. पण त्यांना स्त्रियांना पुढे न्यायची एवढी इच्छा असायची की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की त्यामुळे मी आज याच कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करते आहे. त्यांनी मला भरपूर शिक्षणामध्येही मदत केली. ॲज अ ते कधीही कुठल्याही एम्प्लॉईला ते ॲज अ एम्प्लॉई म्हणून कधीच त्यांनी बघितलं नाही. ते कायम प्रत्येकाला ॲज अ फॅमिली मेंबर म्हणूनच बघतात. कायम त्यांनी आम्हाला जशी फॅमिलीमध्ये आपले वडील विचारपूस करतात तसं ते कायम आमची विचारपूस करतात. कायम त्यांनी आम्हाला प्रोत्साहन करतात. शिक्षणामध्ये तुम्हाला जे काही शिकायचं आहे ते सगळं करण्यासाठी मी मदत करीन, आणि ते खरंच आम्हाला मदत करतात आणि आम्हाला पुढे घेऊन जातात. त्यांचा आदर आमच्या मनामध्ये कायम असणार आहे. मला ह्या हिंदुस्थानात लॅम्प इंडस्ट्रीमध्ये 45 वर्ष झाले आहेत. सुरुवातीला खूप खडतर वेळ होती, पण आम्ही जिद्दीने पुढे आलो. त्याच्यामध्ये किती लोकांचं मला ऑब्लिगेशन्स आहेत, त्यांना त्यांचे माझे उपकार आहे माझ्यावर. त्यांच्याशिवाय मला हे जे काही आम्ही आमच्या कंपनीने जे काही मिळवलं ते करता आलं नसतं. आमचे एम्प्लॉईज, माझे ज्या प्रोफेसरने मला शिकवलं अमेरिकेत आणखीन हिंदुस्थानात, माझे कलिग्स, माझे फेलो डायरेक्टर्स, कामगार, माझे R&D सायंटिस्ट, इंजिनियर्स, ह्यांच्या सर्व कोऑपरेशनमुळे किंवा पूर्ण होल हार्टेड सपोर्टमुळे जे काही आम्ही अचीव केलं ते त्यांच्यामुळेच आहे. मी या सर्व लोकांचा जन्मभर आभारी राहील. तर हा होता यशस्वी मराठी उद्योजक डॉक्टर श्री अविनाश कुलकर्णी यांचा जीवन प्रवास व त्यांची यशोगाथा. भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.